संजय राऊत यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे। त्यांनी म्हटलं आहे की हे शिंदे मिंदे यांच्याकडे खोके आहेत, यांच्यामुळे हे सतत या कोर्टबाजीमध्ये सर्व स्तरावर याचा वापर करत आहे खोकेबाजीचा। दुसऱ्यांचे पक्ष कशाला चोरतात? जर हिम्मत असेल तर स्वतःचे पक्ष काढा आणि चालवा। स्वतःचा पक्ष काढून 4 लोक निवडून आणा। दिल्लीतल्या लोकांच्या मदतीने पक्ष चोरायचे, चोऱ्यामाऱ्या करायच्या, हे कसलं राजकारण आहे? आज याच विषयावर सत्य काय आहे, यामागचे हे दरोडे कसे टाकण्यात आले यावर महापत्रकार परिषद आहे। सत्य ऐका आणि विचार करा अशी आमची भूमिका आहे। अशी खुली पत्रकार परिषद भरवण्याची हिम्मत समोरच्यांनी देखील दाखवावी असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे आणि भाजपवर देखील एक प्रकारेच हल्लाबोल केला आहे। त्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार तुम्ही अशा प्रकारे पैशाच्या दहशतीच्या बळावर असे पळवायचे, चोरायचे आणि परत कोर्टबाजी करायची, ती तुम्हालाच लागला ठरव। आम्ही लढत राहू। आज त्याच विषयावर सत्य काय आहे, या मागचं हे दरोडे कसे टाकण्यात आले त्यावर आज महापत्रकार परिषद सत्य ऐका आणि विचार करा ही आमची भूमिका आहे। अशा प्रकारची पत्रकार परिषद, खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी। आता प्रश्न आहे तुमचा, राम जन्मभूमी आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे काय योगदान? हे सुंदरसिंग भंडारी, बरं का, सुंदरसिंग भंडारी तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष, बरं का, ज्यांनी सांगितलं, लालकृष्ण अडवाणी ज्यांनी सांगितलं, अटल बिहारी वाजपेयीजी ज्यांनी सांगितलं की अयोध्येच्या आंदोलनामध्ये जो संघर्ष झाला त्या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात जे काही सगळं कोसळलं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नव्हता। हे कोण सांगताय? देवेंद्र फडणवीस यांचे सर्वोच्च नेते। समजून घ्या म्हणावं, फडणवीसजी नीट समजून घ्या। सुंदरसिंग भंडारी, लालकृष्ण अडवाणी यांना फार दुःख झालं, अटलजी रडले, तेव्हा राम मंदिर आंदोलनात कोणाचा सहभाग होता हे कोणाचा नाही हे तुमच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे। इतिहास समजून घ्या। सुंदरसिंग भंडारी तेव्हाचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते, त्यांनी जाहीर केलं बाबरी पडली त्यात भाजपचा संबंध नसून शिवसेनेचा संबंध आहे। फडणवीस समजून घ्या, हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे राम आंदोलनातलं।